नमस्कार मंडळी. स्वअध्ययनाच्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रथम आणि जिजांनी जीवामृत कसे बनवले हे तुम्हाला दाखवतो आणि हे जीवामृत म्हणजे काय आणि हे ते का बनवतायत हे पण सांगतो. जीवामृत हे आम्ही आमच्या गार्डनमध्ये लावलेल्या झाडांसाठी वापरतो. जीवामृत म्हणजे काय तर केमिकल विरहित शेती म्हणजेच नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, इंग्रजीमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग. या शेतीमध्ये जे खत लागतं, जसं सेंद्रिय खत म्हणा, नैसर्गिक खत म्हणा, तर या खतांमध्ये जीवामृत हे खत असं आहे की जे खूप उपयुक्त आहे. आता आपण आपल्या स्वअध्ययनामध्ये याचा कसा उपयोग होतो ते पुढे बघू. जीवामृत बनवण्यासाठीची तयारी आहे. प्रथम आणि जिजा बांधावरची माती आधी घेत आहेत. हा आमचा शेतीचा बांध आणि त्याच्यातली मुठभर माती. आज आम्ही जीवामृत बनवायला सुरुवात करतोय. तर जीवामृत बनवण्यासाठीचं जे साहित्य आहे ते आम्ही घेऊन आलोय आणि आम्ही फक्त 20 लिटरसाठी जीवामृत बनवतोय. आता आपल्याला प्रथम सांगेल की प्रथम जीवामृतसाठी काय काय लागतं. शेण लागतं, देशी गाईचं जीवामृत लागतं, गोमूत्र आणि आमच्या शेतातली माती, बेसन आणि गूळ आणि हे पाणी आणि काठी. आपल्याला 200 लिटरसाठीचं प्रमाण सगळीकडे मिळेल. तर 20 लिटरसाठी जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्याप्रमाणे 2 किलो शेण, 2 लिटर गोमूत्र, थोडी बांधावरची माती, 200 ग्रॅम डाळीचं पीठ, 200 ग्रॅम गूळ आणि 20 लिटरची बालदीचं पाणी. ते 18 लिटर भरलं की मग ते गोमूत्र आणि हे ओतून 20 लिटर. आता पुढची प्रोसेस आम्ही तुम्हाला दाखवतो कसं करणार. काही जण वेगवेगळ्या पद्धतीत करतात, म्हणजे बेसन आणि हे पाण्यात मिक्स करून, शेण हे मिक्स करून. आम्ही सगळं एकत्रितच करतो आणि त्यात मुलांना खूप मजा येते. तर बघा आता. आता आम्ही सुरुवात करतोय. पहिलं जिजाला माती दिली पाण्यात टाकण्यासाठी. आता ती थोडंसं हे कर, घोटून घे प्रथम. आता दादा डाळीचं पीठ आणि गूळ टाकतोय. थांब दादा, ते पूर्ण टाक आणि त्याच्या गुठळ्या झाल्यात त्या फोड. हा, आणि आता आम्ही 2 लिटर गोमूत्र टाकतोय. थोडं अजून टाक. हां, बास. आता प्रथम आणि जिजा शेण उचलून टाकणार आहेत आणि ते शेण फोडायचं पण आहे प्रथम. जिजा टाक. अशा प्रकारे जीवामृताचं सगळं मिश्रण पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला ढवळायचं पूर्णपणे. सगळी शेणाची जी मला हे जे दिसतंय शेण इकडनं, हे देशी गाईचं शेण आहे आणि ते ताजं आणलेले ते शेण प्रथम आणि जिजा हाताने टाकतायत. प्रथम ते फोडतोय का तू शेण आत? हां, त्याचं पूर्ण एकजीव करायचं आणि मग काठीने त्याला फिरवायचं. आणि हे करून झाल्यानंतर त्याच्यावर गोणपाट टाकायचं आणि त्याला ठेवून द्यायचं जिथे त्यांना ऊन लागणार नाही या बालदीला, अशा पद्धतीत. आम्ही पूर्ण मिश्रण टाकलं. आता प्रथम काठीने ढवळतोय आणि जिजा हातानेच गोल गोल फिरवते एकजीव करण्यासाठी. आणि अशा प्रकारे हे सगळं मिश्रण आता आम्ही बाजूला ठेवतोय. 2 दिवसासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि प्रत्येक दिवसाला सकाळी आणि संध्याकाळी ते गोल आपल्याला मिश्रण परत एकदा फिरवायचं आहे. अशा प्रकारे तयार झाल्या, म्हणजे सुरुवात झाली आहे जीवामृत बनायला. आजचा पहिला दिवस आहे आणि आपण हे ठेवलेलं आहे. आता याच्यावर
आपण हे असं गोणपाट टाकणार आहोत. आपण हे गोणपाट टाकून ठेवून दिले. आता संध्याकाळी ते गोणपाट काढून आपल्याला एकदा फिरवायचे, उद्या परवा. स्वाध्यायांच्या या सिरीज मधून आपण अनलर्न काय केलं, लर्न काय केलं आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन काय करतोय हे आपण दाखवतो. सो या व्हिडिओ मधून जर अनलर्न काय केलं असेल तर आपल्याकडे एक छोटीशी म्हण आहे, जुनं ते सोनं. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या ताटामध्ये येणाऱ्या अन्नात किती केमिकल फवारलेली असतात, पण ते आपण सहजासहजी सोडू शकत नाही. कारण काय, ते नैसर्गिक मिळणार कसं, नैसर्गिक जी भाज्या मिळणार कुठे, त्यांची किंमत किती महाग असेल, या सगळ्या विचारांनी आपण जे आहे तेच खातो. जर आपल्याला नैसर्गिक भाज्या पिकवायच्या असतील तर आपल्याला आधी हे विचार सोडावे लागतील. तर ही गोष्ट आपण अनलर्न केली. आणि लर्निंग काय केलं तर नैसर्गिक भाज्या जर पिकवायच्या असतील तर त्याच्यासाठीचा अभ्यास आणि त्याला जी खत पाणी लागतं तर त्या खतासाठीचा एक जो खताचा भाग आहे जीवामृत, तो कसा बनवायचा हा या व्हिडिओतून आपण लर्न केला. आणि हे लर्न करताना आपल्या बरोबर मुलांनी ते जीवामृत बनवलं, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण काय, जर पाहायला गेलं तर आजकालचे पालक छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा मुलांमध्ये खूप पॉझिटिव्ह होतात आणि हे करू नको, ते करू नको, ही शेण किती घाण आहे, त्याला हात लावू नको, किटाणू लागतील, बाऊ जाईल. ह्या गोष्टींमुळे त्यांच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी बसतात की अरे शेण खूप घाण असतं. पण जर आपण त्यांना वेगळ्या पद्धतीने सांगितलं की ते करून झाल्यानंतर तुमचे हात स्वच्छ धुवा आणि मग तुम्ही तुमची कामं करा, तर ते शेणात सुद्धा खेळतील. जसं तुम्ही पाहिलं, जिजा आणि प्रथम यांनी शेणात हात घातला आणि गोमूत्र सुद्धा वापरलं. त्याला जे बनवलं, जे मिश्रण बनवलं, त्या मिश्रणाला ढवळण्याचं काम किंवा त्याच्यात हात घालून ते शेणाचे जे खडे असतात ते फोडण्याचं काम, ते सगळं त्यांनी मजा मस्ती करत शिकत केलं. आता यातून इम्प्लिमेंटेशन काय, तर हे जे जीवामृत बनवलं आहे याची जी प्रोसेस आहे 48 तासानंतर ते आंबवणं गरजेचं असतं. म्हणजे थोडक्यात त्याचं फर्मेंटेशन होतं आणि मग त्यात जे एवढे लाखो जीवाणू बनतात त्या जीवाणूंना डायल्यूट करून पाण्यावाटे आपण आपल्या बागेतल्या झाडांना, भाज्यांना द्यायचं असतं. तर हे त्या दोघांकडनं करवून घेणं, हे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं. सो अशा प्रकारे आमचा स्वाध्यायांचा जीवामृतचा व्हिडिओ हा इथे संपला. तुम्हाला तो कसा वाटला हे नक्की कळवा. आणि जर ही आमची व्हिडिओची सिरीज तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.